नमस्कार मंडळी, नहारगडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे ज्यामध्ये भरपूर वेगवेगळे आणि अतिशय सुंदर गोष्टी आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चितच बघत राहा। नहारगड जेवढा दिवसा सुंदर आणि लक्षवेधी दिसतो तेवढाच याचा लुक नाईटचा खूप वेगळा आहे। रात्रीचा लुक नहारगडचा अगदी मंत्रमुग्ध करून टाकतो। भरपूर ठिकाणी असणारी सुंदर सोनेरी लाइटिंग आणि त्यामध्ये असणारा हा मोठा भव्य असा सुंदर नहारगड। मंडळी, शॉपिंग म्हटलं तर तुम्हाला भरपूर गोष्टी आठवतात ना, आणि त्यासाठी भरपूर ठिकाणी फिरावं लागतं। पण असं टेन्शन अजिबात नाही आहे इकडे, कारण की इकडे आल्यानंतर राजस्थानमध्ये मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी या एकाच ठिकाणी या दुकानामध्ये आहेत। खूप मोठं शॉपिंग मॉलच बोलू शकतात याला, भरपूर व्हरायटी होती। इथे दिसणारे कापड जे आहेत त्याच्यातून तुम्ही पाहिजे ते शिवू शकतात। ऑब्व्हियसली त्याचे चार्जेस काही वेगळे आहेत, परंतु ऑल इन वन म्हणजे इकडचं शॉपिंग सेंटर। आणि त्याचबरोबर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेसेस पाहायला मिळाले। खूप अँटिक ज्वेलरी होती, ऑब्व्हियसली त्याचे रेट्स पण तसेच होते, पण व्हरायटी खूप होती। खूप म्हणजे बोलू शकत नाही एवढी व्हरायटी होती। इयरिंग्समध्ये होती, नेकलेसेसमध्ये होती, अँकलेटमध्ये होती, त्याचप्रमाणे अजून काय 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 वेगवेगळ्या अँटिक गोष्टी या सेक्शनमध्ये मला बघायला मिळाल्या। ॲक्च्युली आम्ही इथे जेव्हा आलो तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे स्टोर खूपच छोटं असेल आणि इकडे लिमिटेड गोष्टी असतील, बट या ठिकाणी नहारगडमध्ये येऊन आम्हाला एक कळलं की जर तुम्ही काही मिस आउट करताय तर रणथंबोरमध्ये, जयपूरमध्ये, तर त्या सगळ्या गोष्टी इकडे बेस्ट, अगदी बेस्ट बोलीन अशा अँटिक गोष्टी यांनी इकडे कलेक्शन करून ठेवलेलं आहे। होम डेकोर प्रमाणेच इथे भरपूर पेंटिंग्स बघायला मिळाले, पोर्ट्रेट्स बघायला मिळाले, ज्यामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी नवीन क्रिएटिव्ह करू शकतात। आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात इकडे असणारे जॅकेट्स, लोगोचे जॅकेट्स देखील अवेलेबल होते किड्ससाठी, ॲडल्ट्ससाठी। त्याचप्रमाणे तुम्हाला जर सफारीला जायचं असेल तर त्याच्यासाठी सुंदरशा हॅट्स होत्या। आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे इकडे असणारे 3D लुक असणारे सुंदर वाघाचे असे पेंटिंग्स होते, जे खूप वेगळे होते। खूप डीप असे बोलू शकतो ना, अगदी रिअल वाघ दिसतो तसे होते, आणि त्याची प्राइसिंग पण तशीच होती। या ठिकाणी तुम्ही बघू शकता इकडे साड्या देखील होत्या, बट आम्हाला काय एवढ्या काय फारसं यामध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणून आम्ही इथे गेलो नाही। स्टोल्स ॲक्च्युली खूप वेगवेगळे बघायला मिळाले, कारण की राजस्थानला तुम्ही जर येतात आणि तुम्हाला स्टोल नाही मिळाले तर निश्चितच मूड ऑफ होईल। बट ऑल इन वन भरपूर गोष्टी होत्या, घराला सजवायच्या गोष्टी, कुशन्स होते, कवर्स होते, पण त्याच्यावरती सुंदर असं काम केलेलं होतं। वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या। सिल्क है, हाथ से बना हुआ, हाथ का बनाया हुआ। हाथावर्क। कितना बड़ा है ये? लॉन्ग आती है ना स्टोल, स्टोल स्टोल का पैच वर्क है। क्या प्राइस है इसके? ये 1500। 1500।
और ये चीज क्या है ये ये बोलेंगे वॉल पे हैंग करते हैं ना, हम्म, टेबल के अंदर लगा दो, टेबल अच्छा। रहती है ना डाइनिंग टेबल, उसके अंदर लगा दो, ओके वॉल पे हैंग कर दो, फ्रेम करा दो। ठीक है। टाइगर प्रिंट की नहीं, पूरा टाइगर प्रिंट आता है वैसे। सिलवा देंगे वो तो, हाँ, स्टिचिंग करवा देंगे। कौन सा वाला प्रिंट है, दिखा दो। सामने लग रहा है। दिखा दो। ये टाइगर प्रिंट है, ला देंगे। ये वाला बोल रहे हो, और वो वहाँ पे है वो ऊपर वाले। हाँ, पूरे। तर बरं का मंडळी, शॉपिंग आमची मस्तपैकी झाली आणि याच्यानंतर आम्ही सर्वात मोठा जो एरिया तो मिस केला तो म्हणजे स्विमिंग पूल एरिया। आम्हाला त्याची अजिबात कल्पना नव्हती की तो केवढा मोठा असेल। हो, आम्हाला इकडे स्टाफने यांच्या सांगितलं होतं की इकडचा स्विमिंग पूल ॲक्च्युअलमध्ये खूप छान आहे, पण आम्हाला एवढा वेळ नाही मिळाला कारण रणथंबोरला येऊन आमचं टार्गेट फक्त सफारी होतं, बट तेवढं एक्सप्लोर नाही करता आलं। त्यामुळे इकडचा स्विमिंग पूल जो होता तो पूर्णतः स्किप करावा लागला। बट जेव्हा आम्ही गेलो तेव्हा असं वाटलं की इथे आल्यानंतर हे मिस आऊट नाही करायला पाहिजे होतं, हे पुन्हा परत कधी मिळणार नाही। सो हा एक बॅड फिलिंग होती, ही फिलिंग की हे मिस आऊट झालं। अदरवाईज सगळं काही खूप सुंदर आहे आणि पैसा वसूल आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला काही क्वेरीज आहेत, क्वेश्चन्स आहेत, तर तुम्ही मला निश्चितच कमेंट करा। मी तुम्हाला नक्कीच सांगेन की तुम्हाला व्यवस्थित गाईड करेल की नहारगड किती सुंदर आहे आणि इथे का यायला पाहिजे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय।